नमस्कार, वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहिती आहे आपली सिरीज चालू आहे कुक विथ रचना. आज मी आलेली आहे आपल्या एका ताईकडे आणि आज आपली ही ताई तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला थोड्याच वेळात कळणार आहे. तर चला जाऊया, आपण ताईची सुद्धा ओळख करून घेऊया. आणि या ताईला तुम्ही सगळेजण ओळखत असणार. ताईला बोलवूया. सुचिता ताई या. सुचिता ताई, कुक विथ रचना या सिरीज मध्ये सहभागी झाल्या, तुमचं मनापासून स्वागत आहे. तर ही आहे आपली सुचिता ताई आणि तुम्ही सगळेजण हिला ओळखतच असणार. माझी खास फ्रेंड आहे. आणि सुचिता ताई, मला तर माहिती आहे तुझं नाव आणि सगळं काही, पण माझ्या व्ह्यूअर्स साठी तू एकदा सांग की तुझं पूर्ण नाव. नमस्कार. तर माझं नाव आहे सुचिता सुनील निकम. आज मी रचनाच्या ह्या सिरीज मध्ये एक रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर रचनाला तर मी 20 वर्ष झाले मी तिला ओळखते, पण आमची दोघींची छान मैत्री आहे. आणि त्याचबरोबर तिच्या सगळ्याच रेसिपी आणि सगळेच ती जे ब्लॉग्स करते ते मला सगळे आवडतात. तुम्ही सुद्धा बघत असालच. तर पाहूया आपण ती आपल्याला काय काय प्रश्न विचारतीये आणि त्यांची उत्तरं मला जमतात की द्यायला. नक्कीच जमेल. ताई आमची खूप हुशार आहे बरं का. ताई, तू मला सगळ्यात पहिलं सांग की तू काय करतेस. मी वर्किंग वुमन आहे. ओके. शिवाय माझं सुद्धा सुचिताज रेसिपी म्हणून युट्यूबला चॅनल आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. मी सध्या त्याच्यावर काही अशी रेसिपीज वगैरे दाखवत नाहीये, पण आहे चॅनल माझा. वर्किंग असल्यामुळे ना, म्हणजे लॉकडाऊनचा उद्योग होता थोडा. आणि त्याचबरोबर माझं पार्लरचं सुद्धा असं मेकअप वगैरे पण मी करते. शिवाय केक वगैरे सुद्धा असतात माझे. ताई आमच्या मल्टी टॅलेंटेड आहेत बरं का. असे बरेच छोटे असे माझे उद्योग आहेत असतात, पण नेहमीच काय नाही मी खूप अशी बिझी असते नेहमी. पण रचनाच्या ह्या सिरीज मध्ये मला आवर्जून एक रेसिपी दाखवायची होतीच, म्हणून तिला मी घरी बोलावलंय आणि ती सगळं त्यामध्ये शूट करणार आहे त्याचं. आणि खास ताईने मी ताईला विचारलं, ताई तू नक्की ही रेसिपी दाखवतेस ना. ताई म्हणाली हो, मी हीच रेसिपी दाखवणार आणि त्याच्या मागे कारण सुद्धा आहे. तर ते आपण रेसिपी करताना जाणून घेऊया की आज ताई आपल्याला का ती रेसिपी दाखवणार आहे. आणि काय म्हणतेस, तुझे काय काय छंद आहेत की कुकिंगच्या व्यतिरिक्त किंवा जे नॉर्मल रुटीन जे आपलं लाईफ आहे त्याच्या व्यतिरिक्त तुला काय काय आवडतं करायला. तसं पाहायला गेलं तर मी थोडी हेल्थ कॉन्शियस फार आहे आणि त्याचबरोबर मला गाण्याची वगैरे फार आवड आहे. आणि गाणी पुन्हा असं बरंच काय थोडेसा मला वाटतं तू गाण्यामध्ये म्हणजे गाणं शिकली सुद्धा आहे. बरोबर ना. शिकते मी. आणि गाण्याच्या वेळेला जवळ 3 परीक्षा झाल्या. असंच मग एक आवड म्हणून मी ते करतेय. त्याच्या मागे काय असं आवाज वगैरे काय असा खूप छान वगैरे नाहीये, पण कोण बोललं असं. ताईचा आवाज खूप छान आहे, बरोबर आहे की नाही फ्रेंड्स. पण तरी पण असं आवड म्हणून मी शिकतेय की इन फ्युचर कधी वाटलंच म्हातारपणीच्या वेळेस जर कुठे भजनाला वगैरे म्हणता येईल एखादं गाणं. हे ताई मला बोललेली आहे की रचना, मी गाणं याच्यासाठी बोलते, जेव्हा माझा म्हातारपणाचा वेळ येणार आहे तेव्हा मला भजन म्हणायचंय मारुती मंदिरामध्ये. आणि तेव्हा पण मी अशीच असलेली की म्हणजे फक्त त्या गोष्टीसाठी तू गाणं शिकते, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. असे बरेच छंद आहेत असे वेगवेगळे. अशा हॉबीज बऱ्याच अशा फिरायला वगैरे आवडतं, ट्रेकिंग वगैरे आवडतं, पण थोड्या वेळेमुळे सगळं जमत नाही. तरी पण जातेच मी असं इकडे तिकडे चालू असतं माझं काय. ही माझ्या बरोबर बऱ्याच वेळा असते. आणि छोट्या ह्याच्या 2 वर्षाच्या ओळखीमध्ये बरंच आम्ही दोघींनी एकमेकींना खूप छान जाणून घेतले आणि आमची मैत्री पण खूप छान आहे. खूप म्हणजे भारी एकदम. तेरी मेरी यारी. चल ताई, मग आज तू आम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहेस. मी आज तुम्हाला सगळ्यांना कारल्याची रेसिपी दाखवणार आहे. कारल्याची भाजी, जी आपण हेल्दी आणि कसं पटकन आपण करू शकतो ती भाजी. ज्यांना कारली खूप आवडत असतील तर त्यांनी स्वतःसाठी कशी बनवून खायची, म्हणजे इतरांचा विचार न करता. आणि ज्याला समजा शुगरचा प्रॉब्लेम असेल तर त्याला शुगर कंट्रोल होण्यासाठी जर कारल्याची भाजी पटकन अशी बनवून जास्त वेळ न लागता काही तर कशी पटकन बनवता येईल हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला मग, ताईने छान असा विषय घेतलेला आहे आणि छान अशी रेसिपी सुद्धा घेतलेली आहे. तर रेसिपी बघण्यासाठी जाऊया आपण ताईच्या किचन मध्ये. चला, ताईच्या किचन मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ताई रेडी आहेस. हो, आहे रेडी. तर मी इकडे 1/2 किलो कारली घेतली ती आणि ती कारली स्वच्छ धुवून घेतलीत आणि त्याला फक्त साईडने असं कट करून त्याचे 2 भाग करून फक्त मध्ये असं कट करायचंय. ओके. आणि अशीच ह्याला बी न काढताच ही कारली जी आहे ती मी पाणी ते गरम करत ठेवले कढईमध्ये आणि त्या कढईमध्ये मी ती थोडीशी बॉईल करून घेणार आहे. ओके.
त्याच्या बिया काढायच्याच नाही आहेत का? बिया काढायच्या नाही त्याच्या. अच्छा. एकदम फास्ट रेसिपी आहे, तुम्हाला आपल्याला पटकन असं करता यावं. आणि ती कडू सुद्धा होत नाही भाजी. हे स्वतः मी एकदा असं 1-2 वेळा प्रयत्न करून बघितला आणि मला आवडली भाजी आणि ती कडू पण लागत नाही बिलकुल. त्याच्यामुळे बिया वगैरे काय आपण जर उकडून घेतली ना कारली, त्या उकडून घेतल्यानंतर त्या बिया त्याच्यातल्या आपोआप नंतर चमच्याने जरी काढल्या तरी लगेच निघतात. त्याला आपल्याला असं सुरीने वगैरे काढायला वगैरे लागत नाही. अच्छा. पटकन अशा त्या बिया त्याच्यातून निघून येतात. ओके. म्हणून मग त्याला एवढे कष्ट करायची काही गरज नाहीये. आणि त्याचा कडवटपणा जरा लागलाच कारल्यांना तर आणखीनच छान. म्हणून हेल्थच्या हिशोबाने. ओके. आणि थोडंसं मी ह्याच्यात मीठ टाकून घेते. ओके. आणि एक 10 मिनिटं पण नाही, एक 7-8 मिनिटं फक्त ती कारली आपण अशी त्याच्यातून उकडून घ्यायची. थोडीशी त्याला उकळ अशी, त्याला अशी उकड वगैरे नाही आली पाहिजे, फक्त अशी जर वाफली तरी पण चालतील. त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा. बरं फ्रेंड्स, कारली आपली इथे बॉईल होत आहेत आणि तोपर्यंत मधल्या वेळेमध्ये मला ताईने लाडू दिला खायला. आणि काय सांगू तुम्हाला, लाडू एवढा भारी झालेला. कसला होता तो लाडू? तो शुगर फ्री लाडू आहे आणि त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स, फक्त खजुराची पेस्ट वापरली त्याच्यामध्ये फक्त. अच्छा. एकदम मस्त. आणि काही त्याच्यामध्ये गुळ पण नाही, साखर पण नाही, काही नाही. एकदम मस्त. ताईकडे आपल्याला सगळं हेल्दी आहे एकदम, काही टेन्शन नाही. जरा सुद्धा तुम्ही एवढे सुद्धा जाडे होणार नाही. तर मग ताई तू मला लाडू दाखवतेस का जरा? हा लाडू आहे तो. हा सगळे याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेत मी, म्हणजे बदाम, अक्रोड, काजू, मनुके, खारीक असं सगळे घातले. कारण की याच्यामध्ये शुगर बिलकुलच नाहीये. जर कारल्याची रेसिपी मी करत असेल तर शुगरला किती अवॉइड करते मी. म्हणजे गुळ पण नको आणि शुगर पण नको. तर लाडू पण घरातला नाश्त्याला वगैरे द्यायचा असेल समजा, तर माझ्या मुलाला, मिस्टरांना, तर मी अशा प्रकारचे लाडू बनवते. आणि त्याचबरोबर मी वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ लाडू बनवून. किती प्रकारचे, म्हणजे किती प्रकारचे लाडू बनवते? पण 10-12 प्रकारचे लाडू मी बनवते. नाचणीचे म्हणा, डिंक, मेथी तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांना माहिती असेलच. आणि त्याचबरोबर जवसचे लाडू, असे वेगळ्या प्रकारचे अलिवाचे लाडू, असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू मी बनवते आणि सेल सुद्धा करते. म्हणजे बरेच जणांना माहिती आहे. मला त्याची काही पब्लिश करायची अशी फारशी गरज कधी लागली नाही, कारण की मला ऑफिस करून सगळं जमत नाही करायला. पण खूप जण अशी आहेत की लॉकडाऊन पासून मी हा माझा उद्योग सुरू केला. आणि बरेच जण माझ्याकडे स्वतःहून फोन करून मागतात. त्याला गरमी होती तर गरमीमध्ये कोण असं एवढं त्याची डिमांड नव्हती. आता गरमी झाली, थंडी सुरू झाली किंवा पाऊस, तर ह्याला भरपूर लोक माझ्याकडे मागत असतात. मी दिवसाला 3-2 असे लाडू करून सेल करत असते. आणि मला इझी टू 3-2 काय किलो केजी, बापरे. आणि इझी टू मी बनवते. असं मला फार असा वेळ वगैरे लागत नाही. फक्त थोडी तयारी करावी लागते आणि थोडीशी मी आधी तयारी करून ठेवलेली असते त्याच्यासाठी. मध्ये तूप वगैरे बिलकुलच नाहीये काय. अच्छा अच्छा. तर बघा एकदा ट्राय करून. तर ताईंना फारच आवडले लाडू. मला खूप आवडले सिरियसली. आणि मी तर माझ्यासाठी ऑर्डर सुद्धा दिलेली आहे तिला. खरंच मला तर हवेच आहेत लाडू बनवून लवकरात लवकर. चला ताई, कारल्याचं झालंय का आपलं? कारले बॉईल करून उकडून ते आता बॉईल झालेले आहेत कारले आणि ताईने काढून घेतलेले आहे चाळणीमध्ये. आणि त्या कारल्याच्या ज्या ह्या बिया आहेत त्या सहज आपल्या अशा चमच्याने निघतात. ओके. काढून घ्यायचे ना. हा. बिया काढून झाल्यात आपल्या. आणि मला लागणार आहे लसणीच्या 4-5 पाकळ्या घेतल्यात मी. ओके. कढीपत्ता वापरणार आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. आपल्या चवीनुसार जसं तुम्हाला तिखट हव्या तशा मिरच्या घ्यायच्या. तर मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. आणि आपलं हे ओलं खोबऱ्याचा चव जरा मी काढला होता तो त्याच्यामध्ये घालणार आहे. हा चव तर आपल्याला हवाच ओल्या खोबऱ्याचा. त्याने कसं त्याचा जो कडवटपणा आहे तो, म्हणजे ओलं खोबरं ना, किसलेलं ओलं खोबरं. ओलं खोबरं. तेल घालून घेते. खूप कमी प्रमाणात तेल घालायचं. 1-2 चमचे मी ज्यामध्ये तेल घातलंय. ओके. तेल गरम झालंय आपलं. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, लसूणच्या पाकळ्या घालून घेतल्या. थोडं होऊ द्यायचं. आपण उकडताना कारल्यांमध्ये मीठ घातलं होतं, तर याच्यामध्ये थोडंसं आणखी घालून देते, कारण की ते तर पाण्यामध्ये निघून गेलं. ते ओलं खोबरं आहे किसलेलं, ते 2 चमचे याच्यामध्येच घालते. ओके. ह्या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता. बरं. थोडं होऊ द्यायचं.
या भाजीमध्ये मी हळद वापरत नाही, पण हळद कशी थोडी अँटीबायोटिक आहे त्याच्यामुळे थोडीशी वापरते हळद. ओके, पण ऑप्शनल आहे म्हणजे जर तुम्हाला घालायची असेल तर कोण घालेल, नाही तू घालत नाही असं बाकीच्या टायमाला ना. ओके, मला हिरवी अशी भाजी छान वाटते. अच्छा अच्छा, हां, त्याच्यामुळे मी हळद त्याच्यामध्ये काय घालते. ही आपली कारली आहेत ती याच्यामध्ये सगळी घालून घ्यायची. अच्छा, परतायची थोडी, सगळं खोबरं वगैरे सगळं जे आहे, मिरची मीठ वगैरे सगळं ह्याला लागतं छान. ओके, आणि थोडा वेळ 10 मिनिटं झाकण ठेवायचं याच्यावर. A few moments later. भाजी आपली झालेली आहे इकडे आणि मी गॅस बंद करून टाकते. तर खूप अशी नरम, जास्त नरम पण नाही आणि कडक पण नाही, अशी जसं आपण बटाट्याचा काचरा वगैरे करतो ना त्याप्रमाणे अशी छान भाजी ही. आपण कारल्याचे काप म्हणाल तरी चालेल. ओके, अशा प्रकारे खूप छान लागते भाजी ही. अच्छा, तुम्हाला मी सर्व करून दाखवते. फ्रेंड्स, पौष्टिक अशी कारल्याची भाजी रेडी झालेली आहे आणि एकदम डिफरंट स्टाईल आहे आणि एकदम इझी होणारी भाजी आहे आणि हेल्थसाठी तर एकदम भारी आहे. आणि लसणाचा जो सुगंध येतो ना त्यानेच भाजीचं मेन अट्रॅक्शन आहे. खरं तर खूप छान वाटते, करायला सुद्धा मजा आली आणि करता करता पण खूप मजा केली आम्ही कॅमेऱ्याच्या समोर, कॅमेऱ्याच्या मागे सुद्धा. तर आता मी तुम्हाला थोडीशी भाजी टेस्ट करून दाखवते. कडवटपणा आहे का जरा तरी? आहे, कडू आहे, पण लसूण आणि आपलं जे खोबरं आहे त्याच्यामुळे असं भाजी एकदम मस्त लागते. थोडी कडू आहे पण ठीक आहे, तेवढं तर पाहिजे. कारल्याची भाजी आहे, कडू तर पाहिजेच, पण छान झाली आहे. तुम्ही सुद्धा हेल्थसाठी ही अशी भाजी नक्की करून बघा. आणि तुम्हाला लाडू वगैरे करायचे असेल आणि तुम्ही बदलापूरमध्ये राहत असाल, लाडू, केक, परत मेकअप, हेअर, हे सगळं आमच्या ताई मल्टी टॅलेंटेड ताई आहेत. तर त्या सगळ्यांची ऑर्डर वगैरे घेते. तुम्हाला सुद्धा जर याच्यामध्ये काही करायचं असेल, कसं लाडू वगैरेचे, केक वगैरेची ऑर्डर द्यायची असेल आणि तुम्ही बदलापूरमध्ये राहत असाल तर ताईला नक्कीच कॉल करा. मी त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते. सुचिताज रेसिपी हे ताईच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. थोडं कामामुळे त्यांना व्हिडिओज वगैरे टाकायला जमत नाहीयेत, पण आधी जे व्हिडिओ टाकलेले ते तुम्ही एकदा नक्की चेक करा. खूप छान छान रेसिपी त्यांनी त्या चॅनलवरती सुद्धा सांगितलेलं आहे. ताई, तुला कसं वाटलं माझ्या बरोबर रेसिपी शूट करायला? तुझ्याबरोबर तर प्रश्नच नाही, नेहमीच मला आवडतं. रेसिपी तर मला करायची होतीच. आज फ्रायडे होता, मी तिच्या वेळात वेळ काढून म्हटलं की नाही तुझ्या ह्याच्या जे तू करतेस सिरीज त्याच्यामध्ये मला एक रेसिपी करायचीच आहे. तू आवर्जून वेळ काढून ती माझ्यासाठी आली घरी आणि रेसिपी करून ताईने खाऊन बघितली. कारलं मला वाटतं ती कधी खात नसेल. नाही, माझं आवडतं कारलं, पण मी अशा पद्धतीने कधी केलेलं नव्हतं. आता मी नक्की ट्राय करणार. आणि ताई, तू या कुक विथ रचना या सिरीज मध्ये सहभागी झाल्याबद्दल माझ्याकडून, आपल्या रचना जवळकडून छोटीशी भेटवस्तू तुझ्यासाठी. धन्यवाद. थँक्यू. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल हा व्हिडिओ आणि ताईची रेसिपी तर लाईक तर नक्की येऊ द्या. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ताई बरोबर. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल. तर तुम्हाला सुद्धा या कुकिंग सिरीजमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर लगेचच मला कमेंट करा, नाहीतर आपण दिलेल्या ईमेल ID वरती ईमेल करा.